अंधश्रद्धेमुळे लोक अनेकदा एकतर दुसऱ्याचा जीव घेतात किंवा आपला जीव गमावतात। अशा घटना आपण अनेकदा पाहतो। असंच एक प्रकरण आता तेलंगणातून समोर आलं आहे। इथे एका महिलेच्या घरात सापाचं वास्तव्य होतं। सापांना घराबाहेर काढण्याऐवजी तिने त्यांना स्वतःच्या घरात राहू दिलं। एवढंच नाही तर या सापांमध्ये एक कोब्रा सापही होता। महिलेने त्याला नागदेवतेचं प्रत्यक्ष रूप मानलं होतं, पण एक दिवस हा साप तिचा जीव घेईल हे तिला माहीत नव्हतं। खानापूर मंडळातील गोसामपल्ले गावात ही घटना घडली। अलुगुला गंगावा नावाची 65 वर्षाची महिला येथे राहत होती। तिने अनेक वर्ष अंगणवाडीत परिचारिका म्हणून काम केलं होतं। सध्या ती निवृत्त झाली होती। ती राहत असलेल्या घरात अनेक सापही होते। सापांसोबत एक नागही होता। महिलेला या सापांची भीती वाटत नव्हती, उलट ती त्यांच्यासोबत राहायची। ती कोब्रा नागाची पूजाही करायची। अनेक वेळा लोकांनी तिला सांगितलं की सापांना घराबाहेर काढ, अन्यथा तुझा जीवही धोक्यात येऊ शकतो। मात्र महिलेने तसं करण्यास साप नकार दिला। सर्पदेवता तिचं रक्षण करेल असं महिलेने सांगितलं। ती रोज या सापांची पूजा करायची। मंगळवारी एका कोब्रा सापाची पूजा करत असताना अचानक महिलेच्या हाताला सापाने चावा घेतला। एकदा नाही तर अनेक वेळा कोब्रा या महिलेला चावला। महिलेने ते गांभीर्याने घेतलं नाही। ती आपली इतर कामे करू लागले। त्यानंतर काही वेळाने तिची प्रकृती ढासळू लागली। शेजाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात जाण्यास सांगितलं, मात्र महिलेने उपचार घेण्यास साप नकार दिला। तेव्हाही ती सांगत राहिली की हा सर्पदेवतेचा आशीर्वाद आहे, तो तिचे रक्षण करेल। पण काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला। महिलेच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला नाही असे शेजाऱ्यांनी सांगितले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर SS ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।